मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं फलंदाजी करत असताना जबरदस्त फटकेबाजी केली, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील तिकट केली. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच शुभम चौधरी ठरलाय. सामन्याचा सामनावीर शुभम चौधरी आपण पाहायच्या. जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला गेल्या फलंदाजाचा आपण बघा. फटकेबाजी देखील ताकदीची झाली आणि गोलंदाजी देखील तिकट झाली. एवढ्या मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट पाहतो. पंचाचा ग्रीन सिग्नल बाकी. ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. इथून मात्र सामन्याला देखील सुरुवात आपण पाहतो. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो शतरक्षक आपण पाहतो चुक्या करणार टिपलाच देईल. इथून मात्र संपुष्टात येतो फलंदाज. आपण जर विचार केला तर महेश ठाकूरचा खेळ. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण जर विचार केला तर विजय नाईकच्या माध्यमातून आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. गोलंदाज आपण पाहतो विजयला आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदन. इथून मात्र पहिला धक्का टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाला. इथून मात्र नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये जय ठाकूरला आपण पाहतो. या फलंदाजाचा विचार केला मागील मॅच मध्ये चौकार षटकाराची आतषबाजी केली होती या फलंदाजानं. इथून मात्र या षटकामध्ये या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागली फलंदाजाला. तितकाच ताकदीचा संघ देखील आपण पाहतो 11 स्टार खांदा संघ आपण पाहतो. पहिल्याच बॉल आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हलक्यानं पेस केला. इथून आपण जर विचार केला संघाचा श्री गणेश झाला त्या एका धावेने आपण पाहतो. इथून मात्र चांगला चेंडू होता. इथून मात्र सन्मान दिला त्या बॉलला जय ठाकूरने. इथून मात्र स्ट्राईक रोटेट केला. फलंदाज आपण विचार केला तर हेमंत ठाकूर या फलंदाजाकडे. इथून मात्र चांगली फटकेबाजी करायला P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर कमीत कमी 10+ तरी धावा आल्या तरी देखील भरपूर धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते सीबीडी ठाकूरवाडी संघाच्या. फटका भरपूर चांगला आडव्या बॅट नेकला आपण पाहतो. मिड विकेटला शतरक्षक सुदाम नाईकला आपण पाहतो. चेंडू उचलीपैकी परत एकच सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीनं आपण जर विचार केला टीम ओके आपण जर विचार केला टीम सीबीडी वाडी ठाकूरवाडी संघ आपण पोहोचलाय. ओके आपण पाहतो 2 आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगली पाहतो आपण पाहतो. गोलंदाज विजय नाईकच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू रिलीज करा. गुडले स्पॉट वरती चेंडूची आपटी बाहेर झाली. त्यानंतर थोडी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आपण पाहतो. डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज विजय नाईकच्या माध्यमातून आपण पाहतो. मागील मॅच मध्ये अपयश आला होता गोलंदाजी करत असताना. इथून मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो विजय नाईकच्या माध्यमातून. अट्रॅकर बॉल बॅट चिलिंग घ्यायची आपण पाहतो. गल्ली पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी आटोकलाय चौकार. संघ जाऊन पोहोचलाय. उग्या आपण पाहतोय 6 आकड्यावरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला. इथून मात्र गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा निर्णय अद्यापर्यंत घेतलाय आपण पाहतो फलंदाज जय ठाकूरनं. इथून गोलंदाज तयार आहे. इथून ब्लॉक कल्पाते चेंडू रिलीज केला आपण पाहतो. मिड विकेटला शतरक्षक सुदाम नाईकला आपण पाहतो. इथून मात्र चुका होणार नाही. इथून मात्र चेंडू उचलीपैकी पर्यंत एकच सिंगल आल्या. चांगलं क्षेत्र इथून मात्र पंच आमच्याकडे दर्शवतो. इंड ऑफ द बरे षटक संपलं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या मदतीनं आपण जर विचार केला टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 7 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. इथून नवीन गोलंदाज सांगी कोड्यातील दुसरा व्यक्ती पहिले षटक आता गोलंदाज आपण पाहतो अजय नाईकला आपण पाहतो. अक्षरशः आज गोलंदाजीच्या जोरावरती मागील सामना जिंकून दिला. 6 बॉलमध्ये 6 धाबा डिफेन्स केल्या त्या गोलंदाजाने आपण पाहतो. अंतिम षटकामध्ये 6 धाब्याची गरज असणारी टीम गावदेव भिंगार संघापुढे आपण पाहतो 6 धाबा डिफेन्स केल्या होत्या या गोलंदाजाने आपण पाहतो. तोच गोलंदाज आपण पाहतो अजय नाईकला आपण पाहतो. इथून आपण पाहतो इथून स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहतो जय ठाकूर. चौकार षटकारामध्ये माहीर असलेला फलंदाज आपण पाहतो जय ठाकूरला. एवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतो अजय नाईकला आपण पाहतो. फटका भरपूर चांगला पाठ निघला आपण पाहतो. लॉंगलला क्षेत्ररक्षक आपण पाहतो. थोडं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
इथून मात्र बॉल थांबणार नाही, बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे, 4 धाब्यांसाठी हा डोकलाय चौकार. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ आपण ते प्रेक्षक पाहतो बा, त्यांनी बाहेर जायचे बा इथून. प्रेमाची विनंती असेल तुम्हाला बा. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ प्रेक्षक आहेत बा, ते आपण मैदानाच्या बाहेर बसायचे बा. तुम्हाला या प्रेमाची विनंती आहे. फटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतो. फलंदाज जय ठाकूरच्या बॅट मधनं येतो मायटी हिट षटकार. इथून मात्र अजय नाईक वरती आक्रमण केलं. फलंदाज आपण पाहतोय जय ठाकूरने जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय ठाकूर ऑन फायर. इथून मात्र फटका भरपूर झाला, आडव्या बॅट निघाला क्षेत्ररक्षक आपण पाहतो सुदाम नाईकला. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एका सिंगल आल्या, एका सिंगलच्या मदतीने आपण जर विचार केला संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात अद्यापर्यंत टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ आपण पाहतोय. भरपूर चांगली फटकेबाजी अद्यापर्यंत आपण पाहतो जय ठाकूरच्या माध्यमातून. एक चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकार ठोकले त्या फलंदाजांना आपण पाहतो. जबरदस्त फटकेबाजी. अकुटपटप्याचा बॉल होता, बॉलला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुनील नाईक त्याच्या आवाखाच्या बाहेर. बॉल चालला आउट ऑफ दी बार. 6 धाब्यांसाठी आठ ठोकला या षटकातील दुसरा मायटी हिट षटकार. इथून गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडले ते 2 फलंदाज. एका बाजूला हेमंत ठाकूर तर एका बाजूला जय ठाकूरला आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फटका भरपूर झाला. इथून मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो स्वतः गोलंदाज अजय नाईक चुक्या करण्याने मागील बॉल वरती आला होता षटकार. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र होईल फलंदाज बाद. आपण पाहतो धावफलकावरती धावा अवघ्या आपण पाहतो 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात अद्यापर्यंत टीम आपण जर विचार केला टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय ऋषिकेश आंबीरला आपण पाहतो. चौकार षटकार मारण्यामध्ये माहिर असणार हा देखील एक फलंदाज आपण पाहतो. ऋषिकेश आंबीरला आपण पाहतो. फटका भरपूर चालला आल्या सुरुवात केला आपण जर विचार केला तर षटकारांना आपण पाहतो. मी मगाशीच उल्लेख केला होता. इथून आपण जर विचार केला आठ टोकला फलंदाज ऋषिकेश आंबीरच्या बॅटमधनं हा मायटी हिट षटकार. तीस या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतो. इथून आपण पाहतो खांदा टीम साठी शुभेच्छा आलेत आपण पाहतो. शहापूर समालोचक आदिवासी युवा संघटक विकी शेवाले यांच्याकडून कांदा टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत बा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आपण पाहतो. कांदा टीमला इथून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आपण पाहतो. जाऊया मॅच कडे. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आपण पाहतो. आपण जर विचार केला हे षटक 6 मिनिटाच्या अवघ्यामध्ये संपवणं गरजेचं असेल अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल बा. 6 मिनिटांमध्ये षटक संपवणं गरजेचं असेल टीम खांदा संघ लक्ष असू द्या. इथून आपण पाहतो शेवटचं षटक श्लोकवरचं षटक अण्णामारीचं षटक. या षटकावरती नेहमी फलंदाज समी ठरत असतात. इथून गोलंदाज आपण पाहतो. इथून आपण पाहतो 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न लाभला गेला विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतो.
इथून मात्र झेल कॅरी गेला झाला असता तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल या खेळाडूच्या नावावरती राहिला असता. इथून आपण पाहतो एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण अवघ्या पाहायला गेला तर 31 धाबा, लॉस ऑफ 2 विकेट. ऋषिकेश आंबेरीने तर 2 बॉलवरती 2 षटकार मारले तर अंकुर शेद यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल बा. इथून आपण पाहतोय जबरदस्त चेंडू रिलीज केला. आपण पाहतो ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज केला. इथून आपण पाहतो एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण पाहायला गेलं तर 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. जय ठाकूरला आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून. तब्बल आपण जर विचार केला 8 बॉल मध्ये 18 धाब्याची योगदार बारी अद्यापर्यंत त्या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेल्या. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला. अंतिम षटक या षटकावरती इथून मात्र आक्रमण करावं लागेल. अद्यापर्यंत आपण जर विचार केला तर 32 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत लागले गेले. आपण पाहतो टीम सीबीटी ठाकूरवाडी संघाच्या आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला. आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून थोडी पमलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र इथे डॉट बॉल. इथून मात्र कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज सुनील नाईकच्या माध्यमातून आपण पाहतो सुदाम नाईकचा छोटा बंधू. इथून मात्र जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला. खालच्या दिवसामध्ये खराब गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेली होती. आज देखील चांगली दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो. या गोलंदाजाची आपण पाहतो सुनील नाईकला आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतो. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत या षटकातील बाकी आपण पाहतो. चांगली गोलंदाजी अक्षरशः आपण जर विचार केला जय सारख्या एक मातंबर पंधारला अद्यापर्यंत रोखून दिल्या. आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती फलंदाजाला नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सुनील नाईकच्या माध्यमातून आपण पाहतो गोलंदाजाच्या जोरावरती इथून मात्र फलंदाजाला नाचवलं जाते. आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो सुनील नाईकच्या माध्यमातून. निर्णायक षटक आपण पाहतो. एखादं कमबॅक षटक आता नितांत गरज होती ती मग खांदा सांगायला. इथून मात्र ते षटक आपण पाहतो सुनील नाईकच्या माध्यमातून राहिले जातो. आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. इथून मात्र आडव्या बॅटने खेळ स्क्वेअर लेगला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सुदाम नाईकला आपण पाहतो भरपूर लांबवरचा प्रभास गाडून. इथून मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले गेले. इथून मात्र या 2 धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट धाबा मिळतील. या 2 धाब्याच्या मदतीनं आपण जर विचार केला टीम सीबीटी ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचलाय. उद्या 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. अंतिम बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल. एखादा डॉट बॉल येईल का, एखादा विकेट येईल का, एखादा मोठा फटका येईल का हा देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले. आपण पाहतो अंतिम बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल. गोलंदाज तयार आहे सुनील नाईक. फटका भरपूर चांगला आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो मंगेशला आपण पाहतोय. इथून मात्र चेंडू उचली पैकी धोक्या सेकंड यस. इथून मात्र पंचांचा फिंगर अप. अजून एक धक्का. इथून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. इथून पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम सीबीटी ठाकूरवाडी संघाने धाबा जमावला गेला. दोघे आपण पाहतो 35 धाबा. येणारे बॉल असतील 18 आणि 36 धाब्याची गरज आपण पाहतो. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचे नियम या. हॅलो, आयोजकांना सूचित केलं होतं की सुपर 3 मध्ये दाखल होणाऱ्या संघांसाठी ज्या संघाचे स्कोअर मात्र जास्त असेल त्या संघाला बाय दिली जाईल. आणि बेकरा संघाची धावसंख्या पण 40 पाहिली होती आणि त्या कारणास्तव मात्र बेकरा संघाला इथून आयोजकांच्या माध्यमातून बाय देण्यात येईल. आणि त्याच नंतर टॉससाठी आम्ही विनंती करू गाडेश्वर संघाचा संघनायक आणि हा सामना जिंकेल त्या संघाचा संघनायक मात्र टॉस केला जाईल त्या संघामध्ये. थँक्यू सो मच अमोलवीर. त्याचनंतर सूरज वाघ अतिशय दमदार स्पर्धा पाहतोय आपण. एका साईडला जय वाघेश्वर 25 धमाका इतकी चांगली ग्रामस्थ मंडळ. आता विचार केला तर आम्हाला चारही बाजूला प्रेक्षकाचा खचाखच मैदान भरलंय बघा. शेवटची लढत त्याचनंतर सुपर 3 ला सुरुवात होईल आणि
सुपर 2 मध्ये दाखल झालेली पहिली टीम पाहायला मिळाली. स्पर्धेचा नियम होता, जो संघ सुपर 6 मध्ये जास्त धावा करेल त्या संघाला बाय दिली जाईल आणि ती बाय जाते साई स्टार 11 भेकरा संघाच्या बाजूनं. चांगला खेळ केला भेकरा संघानं आजच्या दिवसामध्ये. फार चांगली गोलंदाजी त्याचनंतर फलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचनंतर आजच्या दिवसामधला F4 मधला शेवटची लढत सुपर 6 मधली. सुपर 3 मध्ये कोण जाईल याच्याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा असतील. त्याचनंतर आता धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात CBD टाकुरवाडी संघाच्या फलंदाजानं. तब्बल 35 धावा 36 धावांचा सेट टार्गेट. पहिला गोलंदाज CBD टाकुरवाडी संघाचा नितीन ठाकूर. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक ऑन स्ट्राइक एंड वरती. सुदाम नाईक, कोण विसरणार या खेळाडूला. अतिशय खूप मोठं नाव कमावलंय यंदाच्या हंगामामध्ये. पहिला बॉल ब्लॉक लाईनची सफर. व्हेरी गुड कमबॅक. पहिल्या बॉल वरती नितीन ठाकूर करत असताना, कारण विचार केला अमोल, नितीनला सातत्यानं पहिलं षटक फेकत असतो आणि त्याची किफायती गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक सामन्यामध्ये. याही सामन्यामध्ये एक ताकदवर टीम सोबत गेम प्लॅन केलं मी म्हणेन नक्कीच. येस, या रीतीची गोलंदाजी करणं महत्वाचे असेल. हा सामना विजय प्राप्त करायचा असेल तर CBD संघाला या रीतीची गोलंदाजी करणं महत्वाचे असेल. समोर सुदाम नाईक या थोडंसं प्रेशर निर्माण होत असताना गोलंदाजाला पण पाहतोय समोर सुदाम नाईक नावाचं वादळ आहे, त्याला कुठल्या रीतीने रोखलं जाईल मात्र याचा प्रयत्न जरूर केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. यस, विचार केला 11 स्टार खानदास संघाची देखील गेम प्लॅन वेगळी झाली अमोल. आता अजय नाईक ओपनिंग ब्लास्टर आलाय नॉन स्ट्राइक एंडवर का फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण खराब. इथे म्हणजे चूक पाहायला मिळाली शॉर्ट मिडांच्या मध्ये कीर्तनच्या माध्यमातून. आणि त्याचनंतर एक सिंगल आले. वैयक्तिक संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय सुदाम नाईक या खेळाडूनं. विचार केला गेम प्लॅन थोडंसं चेंज केलंय 11 स्टार खानदास संघानं. अजय नाईक तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती यायचा, परंतु आता ओपनिंग साठी आपला. आणि त्याचनंतर आता त्याला माहित आहे, कारण गोलंदाजी करत असताना मार बसला होता. आता त्या गोलंदाजी करत असताना मार बसला. ब्लॉक लाईनची सफर. यावेळेस गॅप मध्ये व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं फरार झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडं. येतोय संघर्षमय अजय नाईकच्या बॅटमधला चौकार. थँक्यू. तिसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 5 धावा धावपलकावरती. नितीन ठाकूरला एखादी विकेट किंवा डॉट बॉल फेकावा लागेल. ब्लॉक लाईनची सफर पुन्हा एकदा. जबरदस्त कमबॅक. चौकार ठोकला त्याच्यानंतर कमबॅक करणं फार इम्पॉर्टंट होतं आणि ते काम केलंय नितीन ठाकूर या गोलंदाजानं. वारंवार वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय अमोल. नितीन ठाकूरच्या गोलंदाजी माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. 36 धावांचा सेट टार्गेट ठेवलाय. 35 धावा जमा केल्या 18 चेंडू मध्ये. आणि त्याचनंतर इथे धार गोलंदाजी पाहायला मिळते CBD टाकुरवाडी संघाची. त्याचनंतर दिनेश ठाकूरची देखील भरपूर चांगली गोलंदाजी आहे, त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु उरलेल्या 2 चेंडू मध्ये चांगला खेळ करावा लागेल. फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी. काय फटका सजवला होता. अगदी ताकदीचा प्रचंड वापर केला होता. बॉटमॅनचा वापर केला होता आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा नो मॅच लँड मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. दुसरा चौकार अजय नाईकच्या बॅटमधनं. सामना 36 धावींचा पाठलाग करताना पहिल्या बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट आणि परत एकदा चौकार. म्हणजे अजय नाईकच्या बॅटमध्ये 2 चौकार बघितले आपण अमोल. शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामधला नितीन ठाकूर ओव्हर द विकेट. फटका बसलाय आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा. उत्तर दर्यामध्ये बॅटिंग करत असताना 11 स्टार खानदास संघाची धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा 0 विकेट. भगत साहेबांना विनंती असेल पण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आहे.
ज्यानं डॉक्टर ही पदवी मिळवली आणि खऱ्या अर्थानं अगदी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं हे नाव. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. 9 धावा झालेत 5 धावपलकीवरती. 12 चेंडू 27 धावींची गरज अमोल. 14 विचार केला 13.50 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. दिनेश ठाकूर आलाय. विचार केला तर आता गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये फार चांगली नितीनने गोलंदाजी केली. जरूर 2 चौकार बसले होते परंतु चांगला कमबॅक केलाय. 3 चेंडू डॉट देखील पाहायला मिळाला त्या षटकामध्ये आणि 2 चौकार आणि 1 सिंगल. म्हणजे अजय नाईकनं स्ट्राईक जास्त घेतले आणि त्याच नंतर बेनिफिट मिळाला 9 धावेचा. आणि त्याच नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली सीबीडी ठाकूरवाडी संघाकडनं. दिनेशचा पहिला बॉल सुदामसाठी फटकाच बसला. यावेळेस यॉर्करची सफर केली होती. शतरक्षण खराब पाहायला मिळालं परंतु नाहीये. अजय नाईकनी क्षमता दाखवली बघा, कारण आता स्ट्राईक घेण्याचं काम केलंय. सुदाम विचार करत होता कारण 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट झाल्या असत्या. अजय नाईकनं थांबवले त्या खेळाडूला. आता स्ट्राईक एंडवरती कारण पोलार्ड त्याला नाव दिलंय नितलस गावानं. आणि आता स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल स्टार 11 कांदा संघाचा अजय नाईक. फटका बसलाय. स्लोवरची सफर बॅटची इनसाइड लागण्याची शक्यता. अपील जोरदार केले. विश्वास कमी पाहायला मिळाला आणि त्याच नंतर अजून एक डॉट बॉल. बघा 2 धावेचा प्रयत्न करत होता पहिल्या बॉल होती सुदाम नाईक परंतु धाव घेतली नाहीये. सिंगललाच कंप्लीट केली होती आणि अजय नाईकनं स्ट्राईक घेतली होती. आणि त्याच नंतर आता सुदाम नाईक थोडंसं त्याला कानमंत्र देताना त्याला पाहतोय. आणि त्याच नंतर 2 बॉल समाप्त झालेत. अवघे 1 धाव खर्च केले दिनेश ठाकूरनं. ब्लॉक लाईनचा बॉल फुल टॉस. शतरक्षक लॉंगअपला हेमंतला पाहतोय. बिग फिश इन द नेट. सिक्सर किंग बाद झालाय. 11 स्टार खांदा संघाला 440चा होलचा झटका लागलाय. गडी क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन अजय नाईक. स्पीडअप पाहिजे बघा. 11 स्टार कांदा संघ नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचा. धावपलकावरती धावसंख्या डबल डिजिट मध्ये धावसंख्या 9 बॉलचा सामना केला आतापर्यंत. उत्तर दर्यामध्ये 10 धावा जमा केल्यात. स्कोर कार्ड वरती 11 स्टार कांदा संघाला अजूनही 26 धावींची गरज. पूर्णपणे खचाखच मैदान भरलाय. अमोलच्या चारही बाजूने प्रेक्षकांची अल्लड गर्दी आणि तितकीच पाहुणा वर्ग देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. 4था बॉल. नवीन फलंदाज. काय घडलं त्याच्या फुल टॉस बॉल. पंचांचा इशारा लाय. नशिबाची साथ. इट्स नो बॉल आणि मिळतील या 5 धावा. डीजे फार मोठी चूक केली बघा. अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. 3 बॉल मध्ये 1 धाव आणि त्याच नंतर नशिबाची फ्रीटचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. शतरक्षक येईपर्यंत जय ठाकूर चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल 1 सिंगल धाव. नवनाथ नाईक आला होता. पहिला बॉल फुलर लेनचा होता. त्याच नंतर हाईट फॅक्टरचा होता बॉल आणि त्याच नंतर 4 धावा मिळाला डिफाईन लेग मध्ये आणि ते फ्रीट बॉल वरती 1 सिंगल आले. धावपलकावरती धावसंख्या पार मिळाल्या 16 धावा. विचार केला 1 बॉल खूप काही सांगून जाईल अमोल. या सामन्यामध्ये चित्र बदलू शकेल. जोपर्यंत सुदाम नाईक स्ट्राईक एंड वरती राहील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 11 स्टार कांदा संघाच्या अपाटी राखांच्या आशा असलेल्या खेळाडूवरती आणि तो सदा सजी हार मानणार नाहीये कारण बऱ्याच त्याने मैदान गाजवलेत. 5वा बॉल सुदामसाठी. फुलर लेनचा बॉल फटका बसलाय. शतरक्षक जाईल आणि महेश ठाकूरने झेल पकडलाय. गडी क्रमांक 2 संघाचा प्रमुख खेळाडू सुदाम नाईक झालाय नाराज. जावं लागेल डगआउट मध्ये शांत. दुसरा गडी बाद झालाय. सुदाम डगआउट. जबरदस्त गोलंदाजी. उल्लेख केला होता दिनेशचा. बऱ्याच वेळा या गोलंदाजाचा मी खेळ जवळून पाहिलाय. विचार केला तर दुंद्रे फणसवाडीच्या मैदानावरती अतिशय दमदार षटक फेकलं होतं. मेडन षटक टाकलं होतं आणि त्याच नंतर या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी. जरी एक फुलर लेनचा बॉल नो असला त्याच्यानंतर कमबॅक सुदाम नाईकची सर्वात मोठी विकेट घेतली बघा त्या खेळाडूंना. शेवटचा अंतिम बॉल
या षटकामधला अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजे 7 चेंडू 20चं समीकरण सोडून दिला यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा सिग्नल आला, यस इट इज वाईट बॉल. 19 धावींची गरज, येणाऱ्या 7 मध्ये 19 धावा. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, गुरुनाथ नाईक, विस्फोटक फलंदाज, सिक्सर किंग. अजून एक 11 स्टार खांदा संघाचा फटका बसलाय, बऱ्याच वेळ चेंडू आहे म्हणजे पुन्हा एकदा आता महेश ठाकूर चेंडूच्या खाली. अजून एक झेल, पूर्णपणे आता सामन्याची हवा काढली. विचार केला तर सीबीडी ठाकूर संघाच्या गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी. इथे बाद झालाय खेळाडू गुरुनाथ नाईक. बॅक टू द डगआउट. डीजम, त्याचनंतर आम्ही विनंती करू बालचंद्र हवाली बेकरा, त्याचनंतर बाळू गडगे मोरबे, भगवान कैर या तिन्ही मान्यवरांना विनंती करू का आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचनंतर आयत्या गुटे, वामन शेटकर आणि राम कवटे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती, त्यांच्यासोबत बाळू खैर याही मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा जे वाघोबा खैरवाडी चषकामध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. धावफलकावरती धावसंख्या 17 आणि आता येणारे चेंडू असतील 6. 19चं समीकरण राहिलंय. ऋषिकेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त सामना, पैसा बसून सामना पाहायला मिळेल. एका साईडला 11 स्टार खानदास सेना तर त्यांच्या विरुद्ध संघ पाहू शकाल सीबीडी ठाकूरवाडी संघ. पहिला बॉल, फटका बसलाय पुन्हा एकदा. बऱ्याच वेळ चेंडूमध्ये शतरक्षक येतोय. हेमंत ठाकूरने झेल सोडलाय, परंतु 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या. झेल घेणं फार इम्पॉर्टंट राहिला असता आणि ते झेल सोडला जातोय. आणि त्याच नंतर आता 5 मध्ये बनवायच्यात. 17चा खतरा कुणाच्या बाजूने लागतो, अशुभ आकड्या जरूर आहे तुम्हाला समीकरणसाठी. आणि त्याच नंतर ते बऱ्याच वेळ चेंडू उमेद होता. लॉंग ऑफचा फिल्डर आला होता, अगदी मिड ऑफ मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न जरूर चांगला केला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. झेल कॅच ड्रॉप झाले आणि आता स्ट्राईक घेतले पुन्हा एकदा नवनाथ नाईकना. ब्लॉक लाईनची सफर, व्हेरी गुड कमबॅक. डायरेक्ट जड मध्ये चेंडू फेकलाय, बॅट खाली आणण्याचा भाग पाडलाय फलंदाज नवनाथ नाईकला. आज विचार केला तर कालच्या दिवसापासून 11 स्टार संघाचा लक फॅक्टर जास्त होता. आजच्या दिवसामध्ये देखील लक फॅक्टर भरपूर होता, कारण 9 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स करणारा एकमेव संघ ठरलाय. फटका चांगलाय, झेल पकडले असता कदाचित आणि इथे मोठा फटका आलाय आणि इथे नशिबाची साथ. पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते या षटकारानं. तब्बल 25 धावा, येणारे 3 चेंडू आणि समीकरण राहिलंय 11 धावींची गरज. 3 बॉल 11 धावींची गरज. झेल फार महत्वाचा होता लॉंग ऑफ मध्ये. हेमंतनं झेल सोडलाय, आता किंमत मोजावी लागेल. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटचा जोपर्यंत बॉल टाकत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकत नाहीये आणि तेच चित्र पाहायला मिळेल. सीबीडी ठाकूरवाडी संघाने दिनेशने जरूर कमबॅक केला होता. सुदाम सारखी विकेट काढली जरूर होती, परंतु तिसऱ्या षटकाला ऋषिकेश थोडासा दबाव निर्माण झालाय. 3 बॉल 11 धावींची गरज. बॅट्समन रेडी नव्हता. चांगला सामना, पैसा वसूल सामना. 3 मध्ये 11. लक फॅक्टर भरपूर आहे आजच्या दिवसामध्ये 11 स्टार खानदास संघाचा. पुन्हा एकदा लक फॅक्टर मिळेल काय, कारण 3 चेंडू मध्ये 11चं समीकरण राहिलंय. रनअप मध्ये अडथळा, बॅट्समन रेडी नाहीये. 4था बॉल फार इम्पॉर्टंट. उलटॉस बॉल, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्या बात है, 2 बॉल 2 सिक्स. जबरदस्त पैसा वसूल सामना. ठोक डीजे. एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त सामना, पैसा वसूल. उलटॉस बॉल, सामना फिनिश. ना थका उमेद ना मैंने हिम्मत ही हारी, हौसले बुलंद सफर है अभी मेरा जारी. 11 स्टार संघाचा खानदास संघाचा नवनाथ नाईक झळकलाय.
दोन सामन्यामध्ये काही करू शकला नाहीये, परंतु जबरदस्त सामना जिंकलाय. हरता हरता सामना जिंकलाय. लक फॅक्टर मगाशी उल्लेख केला होता अमोल, आणि पुन्हा एकदा लक फॅक्टर 2-3 मध्ये सामना फिनिश केलाय. एक बॉल राखून हार्ड लक सीबीडी ठाकूरवाडी संघ, आणि कॉंग्रॅच्युलेशन 11 स्टार कांदा संघ, अभिनंदन. तीन चेंडू मध्ये एकट्यानं सामना फिनिश केलाय. सुदाम नाईकची विकेट गेली होती स्वस्तामध्ये. अजय नाईक स्वस्तामध्ये बाद झाला होता, आणि त्याच नंतर गुरुनाथ नाईक बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती येऊन सामना फिनिश करणारा खेळाडू ठरलाय. सामन्याचा सामनावीर MS धोनी, त्याला नाव देऊया आपण. विचार केला 3 चेंडू मध्ये सामना करणारा, आणि तोच सामनावीर ठरलाय गुरुनाथ नाईक या स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळ. नवनाथ नाईक ठरला गेलाय सामन्याचा सामनावीर. इथे पाहुण्यांचं आगमन झालंय. मान्य श्री डॉक्टर पांडुरंग भगत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1122 रुपयाचं आर्थिक सहकार्य लागलं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार, आणि त्याचनंतर त्यांचा यथोचित मान सन्मान करूया. चला टॉस करण्यासाठी या सुदाम नाईक. तर हिरामन खैर या ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते, आपण मान्य श्री पांडुरंग भगत डॉक्टर खैरवाडीचे त्यांच्या यथोचित मान सन्मान करायचा बघा. आणि त्याच नंतर भाऊ गडगे साहेबांचं आगमन, आणि त्याच नंतर भगवानजी गैर आणि आमचे जयेंद्र फडके दादा असतील, आणि त्याच नंतर प्रकाशजी चौधरी त्यांच्या समेत आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच नंतर राम कवटे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान केले जाईल. बघा, खैरवाडचे ज्येष्ठ नागरिक असेल तर आपण मैदानाच्या बाहेर कुठं मॅच पाहत असेल तर या आपण. चला टॉस करण्यासाठी लगेच या, विनंती करतोय आपण पांडुरंग भगत यांच्या माध्यमातून टॉस करायचा बघा. एका साईडला 11 स्टार खांदा संघ, एका साईडला जय भोलेनाथ गाडेश्वर संघ. आजच्या दिवसामध्ये देखील लक फॅक्टर मिळाला. पुन्हा एकदा विचार केला तर हरता सामना जिंकलाय 11 स्टार कांदा संघ, आणि इथे सीबीडी ठाकूरवाडी संघानं जो जिंकलेला सामना होता तो परास्त व्हावा लागला. सीबीडी ठाकूरवाडी संघानं जबरदस्त गोलंदाजी केली होती सीबीडी ठाकूरवाडी संघानं, आणि त्याच नंतर आनंदा शेठ खैर या गावचे दमदार व्यक्तिमत्व त्या देखील साहेबांचं आगमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन द टॉस गाडेश्वर डिसाइडेड. फील्ड फर्स्ट. लगेच मैदानामध्ये या. सामना 2 षटकाचा राहील, याची दक्षता घ्या आपण. थँक्यू प्रकाश. सामना 2 षटकांचा खेळवला जाईल. याकडे सर्व संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. टॉप 3 मधील हे सामने